आज आपण काय करणार आहे तर द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे सिद्ध करणार. त्याच्यासाठी आपण काय करणार तर ज्या पॅरलल लाईनच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या त्या काय करणार आहे वापरणार आहे. परफेक्ट आपण बघूया कशा सिद्ध करायचं. आपल्याला काय करायचं आहे ट्रायंगल दिलेला आहे बघा, त्रिकोण दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3 कोण आहेत माहिती आहे तुम्हाला, हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हे तिन्ही कोण जर आपण ॲड केली किंवा सम केली, आपण त्याचं बेरीज केली तर काय यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. आपण करूया बघा, प्रूव्ह करूया. त्याच्यासाठी मी काय करतोय सिंपल काय करतोय BC जी लाईन आहे त्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो. हे समांतर रेषा मी काय करतो ड्रॉ करतो. समांतर रेषा म्हणजे आपण काय ते बघितलंय का, जे एकमेकांना काय करत नाही छेदत नाही त्याला आपण काय म्हणतो समांतर रेषा म्हणतो. आणि मी काय करतो तर इथे एक त्याला पॉईंटला नाव देतो P, दुसरा आपण समजा नाव दिलं Q. हा आपला P झाला आणि हा आपला Q झाला. तर इथे तुम्हाला आणि अँगल बनतात, इथे पण बनतो, इथे पण बनतो, इथे हा ट्रायंगलचा आहेच. तर पहिल्यांदा मी काय केलं बघा, कन्स्ट्रक्शन काय केलं किंवा आपण काय केलं बघा ड्रॉ किंवा आपण PQ पॅरलल किंवा समांतर BC काढली. हां किंवा इथे म्हणतो ड्रॉ किंवा इथे लिहा मराठीत लिहा की PQ ही काय करा एक लाईन काढा जी काय असणार आहे BC ला समांतर असणार आहे. PQ रेषा समांतर कशाला BC ला, BC ला काय समांतर रेषा. नंतर आपण काल बघितलेलं बघा, जेव्हा समांतर दोन समांतर रेषा असतात आणि समजा ट्रान्सव्हर्सल किंवा छेदिका असते, समजा आपण पहिल्यांदा कन्सिडर काय करूया, एक पहिली कन्सिडर करूया AC ही त्याची छेदिका किंवा त्याला काय म्हणतो ट्रान्सव्हर्सल किंवा त्याला आपण काय म्हणतो छेदिका. एक झाला. तर जेव्हा छेदिका असतो मी काय पाहिली तर आपण काय करूया आपल्याला समजण्यासाठी वाढवूया थोडी, मी खाली पण वाढवली आणि त्रिकोणाची जी साईड आहे ना ती पण इकडे वाढवतो आणि आपल्याला परफेक्ट समजण्यासाठी मी वाढवलं. हे मी असं वाढवलं. तर आता काय झालं बघा, ही जर हे PQ पॅरलल टू BC आहे. आता एवढंच करा, हे विसरून करा सध्या. आपण कन्सिडर काय करणार आहे PQ BC आणि AC त्याची काय झाली छेदिका झाली ट्रान्सव्हर्सल झाली. तर जनरली काय होणार बघा, हा जर अँगल आपण कन्सिडर केला कुठला सांगा, अँगल BC आणि A, BCA नको आपण म्हणूया, सॉरी BCA म्हणण्यापेक्षा चालेल BCA म्हटलं तरी चालतो. BCA आपण कन्सिडर केला, BCA म्हणण्यापेक्षा हो चालेल BCA चालेल ओके. तर BCA आपण कन्सिडर केला म्हणजे हा अँगल झाला आणि हा अँगल आपण कन्सिडर केला कुठला सांगा अँगल QAC. अँगल QAC कन्सिडर केला तर दोन्ही काय आहेत ते सांगा अल्टरनेट अँगल आहे किंवा त्याला आपण विक्रम कोन म्हणतो. मी इथे लिहितो काय ते सांगा अल्टरनेट अँगल आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण विक्रम कोन. आणि आपल्याला माहिती आहे की विक्रम कोन काय असतात सारखे असतात म्हणजे समान मापाचे असतात, इक्वल असतात. त्यामुळे ही आपली कंडिशन एक झाली. लक्षात आलं तुम्हाला. मी काय लिहिलं इथे समजा x लिहिलं, हा पण आपला काय असणार आहे x असणार. एवढा एक भाग झाला. आता दुसरा भाग काय बघूया आपण. सेकंड टाइम मी काय कन्सिडर करतो तर AB ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे PQ आणि BC आपली पॅरलल लाईन आहे. सध्या हे आपण विसरून जाऊया. सध्या ही समजा पाहिजे तर मी आणि वाढवतो अशी BA AB किंवा BA म्हणूया आपण AB ट्रान्सव्हर्सल किंवा त्याला काय म्हणतो आपण छेदिका. जेव्हा आपण काही आपण प्रूव्ह करायचं असतं ना तेव्हा सगळं डिटेल्स तुम्ही लिहायला पाहिजे. हे कशासाठी आहे ते तुम्हाला लिहायला पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये पण चांगले मार्क म्हणजे तुम्हाला जे जे काय माहिती आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता यायला पाहिजे. याच्यामध्ये जर बघितलं ना तर हा अँगल आपण घेतला, समजा मी त्याला Y म्हणतो, कुठला सांगा अँगल ABC आणि दुसरा कन्सिडर केला PAB, अँगल PAB हा जर कन्सिडर केला तर दोन्ही अँगल काय झाले सांगा अल्टरनेट अँगल किंवा विक्रम कोन झाले. जर आपण काय केली ट्रान्सव्हर्सल ही कन्सिडर केली म्हणजे छेदिका आपण कुठली केली AB छेदिका धरली आणि PQ आणि BC काय धरला पॅरलल लाईन धरला. तर आपण बघितलेलं हे काय झालं सांगा दोन्ही आपले अल्टरनेट अँगल झाले आणि ते पण आपले काय असतात सांगा इक्वल असतात. त्यामुळे हे आपलं
दुसरं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट इथे पाहिजे तर तुम्ही लिहा अल्टरनेट अँगल, किंवा त्याला काय म्हणतो आपण विक्रम कोन. हे दोन स्टेटमेंट आपल्याला मिळाले. काय झालं सांगा, हे आणि हा अँगल आहे इक्वल आहे, हा आणि हा अँगल इक्वल आहे. आता तिसरं स्टेटमेंट आपण बघूया. काय बघूया तर हे आता मी काय करतो थोडंसं हे काढतो, म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते आपल्याला माहित झालंय. थोडंसं मी कमी करतो. तर आपण काय करतो, हे बघा हे दोन्ही ऍड करतो. अँगल BCA आणि अँगल ABC ऍड करतो. अँगल BCA आणि अँगल ABC ऍड करतो. म्हणजे काय म्हणा सांगा, या बाजूची काय करतो लेफ्ट हँड साइड मी ऍड करतो, डावी बाजू ऍड करतो BCA प्लस अँगल ABC. जर आपण काय केली डावी बाजू ऍड केली तर मला काय करावं लागेल, उजवी बाजू पण ऍड करायला पाहिजे. दोघांचे काय असणार आहे सेम असणार आहे. QAC प्लस अँगल PAB. हे याच्यावरनं काढलं आपण. कशावरनं काढला, अँगल BCA प्लस अँगल BCA ABC म्हणजे कोन BCA आणि कोन ABC इक्वल टू काय असणार आहे. हे जर दोन्ही ऍड केले आपण एकत्र केले म्हणजे अधिक केली तर यांची पण काय व्हायला पाहिजे, अधिक व्हायला पाहिजे. आता मी काय करतो तर दोघांमध्ये काय करतो माहिती आहे, BAC ऍड करतो. दोन्ही बाजूला काय करतो मी मिळवतो. जनरली तुम्हाला माहित असेल बघा, समजा x इक्वल टू y असेल तर मी काय करणार, समजा इथे जर मी फाय मिळवले तर इथे पण मला फाय मिळवावे लागतात. तसंच मी काय करतो सांगा, की हा अँगल मधला अँगल आहे ना दोघांमध्ये ऍड करतो. अँगल BCA प्लस अँगल ABC प्लस काय करतो मी अँगल BAC. या बाजूला जर ऍड केला तर मला काय करावं लागेल, या बाजूला पण ऍड करावं लागेल. अँगल PAB प्लस अँगल BAC. हे पण त्याला मी रब करतो कारण मला थोडी जागा आणि लागणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल नक्की. मी जे दाखवतो बोर्डवर ना ते तुम्ही बघता बघता काय करायचं लिहून काढायचं आहे. तर आपण काय केलं बघा, अँगल BCA प्लस अँगल ABC प्लस अँगल BAC म्हणजे काय झालं समजा ट्रायंगलचं झालं सगळं. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं की ते 180 आहे म्हणून. तर इथे जर तुम्ही बघितलं तर मी काय करतो, ही बाजू सध्या लिहित नाही, या बाजूची बाजू त्याच्या पुढचं लिहितो बघा. अँगल QAC म्हणजे आपला कुठला आला, हा झाला, प्लस अँगल PAB आणि अँगल BAC. अँगल PAB आणि अँगल BAC म्हणजे काय झालं सांगा, हे दोन्ही मी अँगल जर आपण एकत्र मिळवले तर काय झालं, आपला अँगल PAC झाला. का ते लक्षात आलं, कारण समजा हा 40 आहे आणि हा समजा कन्सिडर केला 50 आहे, हे दोन्ही मिळवले तर काय होणार 90 होणार. तसंच मी काय केलं, हा अँगल आणि हा अँगल ऍड करत बसण्यापेक्षा मी त्यांच्यापासून जो बनणार आहे ना तो डायरेक्ट इथे लिहितो. म्हणजे काय झालं सांगा, अँगल PAC आणि QAC म्हणजे कुठला आला सांगा, QAC आणि PAC झाला. जर तुम्ही बघितलं तर पाहिजे तर इथे तुम्ही लिहू शकता की अँगल PAB प्लस अँगल BAC इक्वल टू PAC. इथे जागा नाही पण इथे तुम्ही काय करू शकता ते लिहू शकता. आता जर तुम्ही बघितलं तर अँगल PAC आणि अँगल QAC हे काय सांगा, एका सरळ रेषेतील अँगल आहे म्हणून त्याला आपण ते किती असणार सांगा, लिनियर आहे, लिनियर पेअर आहे बघा. लिनियर पेअर म्हणजे एकरेषीय जोडी आहे ती, त्यामुळे रेषीय जोडी आहे. त्यामुळे इथे पाहिजे तर लिहा रेषीय जोडीतील कोन किंवा लिनियर पेअर. आणि जेव्हा लिनियर पेअर असतं तेव्हा त्याची हे किती असते सांगा, 180 असते. आणि जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघितलं तर आपण काय लिहिलं बघा, लेफ्ट हँड साईडला आपलं काय आहे सांगा, अँगल BAC प्लस अँगल ABC प्लस BCA प्लस ABC प्लस अँगल BAC. हे म्हणजे काय झालं सांगा, हा अँगल आणि हा अँगल, 3 अँगल झाले. त्याची व्हॅल्यू हे किती आहे बघा, 180 आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, प्रूव्ह काय केलं सांगा, की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज काय असते 180 येते. इझिली काय केलं, प्रूव्ह केलं. तुम्हाला नक्की समजलं असेल. आपण काय केलं परत एकदा मी बघा रिपीट करतो सगळं. इथे आपण एक पॅरलल लाईन काढली, ह्या आपल्या सेलिका होत्या, ट्रान्सफॉर्स थोड्याशा मी वाढवल्या, नंतर ही पण थोडी वाढवली. नंतर आपल्याला माहिती आहे की 2 पॅरलल लाईन्स असतात आणि एक ट्रान्सफॉर्सर असते किंवा सेलिका असते किंवा त्याचे अल्टरनेट कोन किंवा विक्रम कोन काय असतात, सेम असतात. मग मी काय केलं, हे दोन्ही काय केले आपले सेम लिहिलेले.
हे दोन्ही सेम काय दिले सेम दिलेले आहे. नंतर ही जर आपण ट्रान्सफॉर्सर म्हटली म्हणजे काय सेडिका म्हटली ह्या दोन पॅरलल लाईन झाल्या तर हे पण कोण काय असायला पाहिजे अँगल सेम असायला पाहिजे ते मी इथे लिहिलं. नंतर मी काय केलं डावी बाजूची बेरीज केली इथे. जर डाव्या बाजूची बेरीज केली तर राईट हँड साईड म्हणजे उजव्या बाजूची पण आपल्याला काय करावं लागते बेरीज करावी लागते. नंतर मी त्या दोघांमध्ये काय केलं मी हा मधला अँगल आहे BAC काय केला ऍड केला. या बाजूला ऍड केला तर या बाजूला पण ऍड करायला पाहिजे त्यामुळे तसं मी केलं. नंतर आपल्याला माहित आहे हा कोण आणि हा कोण जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे हा कोण मिळणार आहे अँगल मिळणार. मग मी काय केलं PAB प्लस BAC बद्दल मी काय लिहिलं सांगा PAC लिहिलं. एवढं आपलं क्लिअर झालं. आणि जर तुम्ही बघितलं QAC आणि PAC हे काय एका रेषेमध्ये आहे त्यामुळे एका रेषेमध्ये असेल तर त्या कोणाची अँगलची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळते 180 डिग्री मिळते. त्यामुळे आपण काय केलं प्रूव्ह झालं. हे आपण काय केलं प्रूव्ह केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट समजलं असेल. तर आता आपण काय करणार आहोत तर आपण दोन एक्झाम्पल बघूया. मला काय करायचं फक्त तुम्हाला एक्झामसाठी नाही तयार करायचं आहे तर तुमचं कन्सेप्ट काय करायचे आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर काल मी तुम्हाला दोन उदाहरणं पण दिलेली आहेत त्याच प्रकारचे मी तुम्हाला उदाहरण देतो जे तुमच्या पुस्तकामध्ये पण नसणार आहे पण जनरली तुमचं काय होईल त्याच्यामुळे कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला किती समजलं आहे तुमच्या लक्षात येईल. समजा दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याची ट्रान्सफॉर्सर आहे. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत M आणि N आणि ही काय झाली त्याची ट्रान्सफॉर्सर आहे. हे दोन पॅरलल लाईन काढलेले आणि एक ट्रान्सफॉर्सर काढलेले. तर आपल्याला काय दिलंय काल मी तुम्हाला दिलेलं काय केलेलं तिथे एक अँगल असायचा. आता मी तुम्हाला अँगल नाही दिलाय. समजा आपल्याला काय दिलंय ही समजा आपल्याला 3x दिलेली आहे त्याची व्हॅल्यू नाही दिली तर काय दिलं 3x दिलेली आहे. आणि समजा ही आपल्याला 2x दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलं सगळे अँगल काढा म्हणून सांगितले किती आहेत तरी पण आपल्याला काढता यायला पाहिजे. कारण कसे काढतो बघा मी तर जनरली एक लक्षात घ्या आपण काल बघितलेलं की त्याचे जर इंटेरियर जे अँगल असतात त्यांची बेरीज किती असते म्हणून बघितलेलं आपण 2x प्लस 3x किती असते म्हणून बघितलेलं आपण 180 असते असं बघितलेलं. किंवा दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही करू शकता हा 3x आहे ना हा पण 3x असायला पाहिजे कारण काय समजा अल्टरनेट अँगल आहे विक्रम कोण आहे त्यामुळे हा 3x असेल हा पण काय असायला पाहिजे 3x असायला पाहिजे. आणि तो 3x असेल तर आपण इथे पण म्हणू शकतो की एका रेषेतले काय आहेत ते अँगल्स आहेत लिनियर अँगल लिनियर पेअर ऑफ अँगल्स. त्यामुळे काय म्हणा सांगा याची आणि याची आपण बेरीज केली तर ती काय यायला पाहिजे 180 यायला पाहिजे. आपण काय करणार बघा 2x प्लस 3x म्हणजे काय झालं आपलं 5x झालं इज इक्वल टू काय लिहिणार 180 लिहिलं. therefore x इज इक्वल टू मला काय मिळणार 180 भागिले 5 लिहिणार. समजा 5 3 15 5 36 म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय मिळाली 36 मिळाली. x ची व्हॅल्यू म्हणजे ह्याची व्हॅल्यू नव्हे. तर x ची व्हॅल्यू हे काढायचं असेल तर मला काय करावं लागेल त्याची व्हॅल्यू 2x आहे x नाही आहे. आपल्याला काय करावं लागेल तर मला 2x करावं लागेल. 2x म्हणजे काय होणार तर 2 × x x म्हणजे आपलं 36 हा आपल्याला किती मिळणार 72 मिळणार. तो सुद्धा आपण अशा प्रकारे काढू शकतो. किंवा काय करायचं दुसरी मेथड 180 मधनं 72 मायनस केले की आपल्याला जो मिळणार तो हा अँगल असणार. किंवा आपण असं पण लिहू शकतो x ची व्हॅल्यू माहिती आहे 3x लिहा 2 × 36 आपल्याला काय येणार सांगा हा इथे जर बघितले तर दोघांची बेरीज काय यायला म्हणजे 180 यायला. आता आपल्याला काय मिळालं सांगा 2x म्हणजे किती मिळाला 72 मिळाला. आता मी सगळे काढू शकतो बघा तुम्हाला माहिती आहे हा काय 70 असणार याचा काय आला करस्पॉन्डिंग अँगल हा झाला. हा आपण काढला 100 आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे याचा विरुद्ध कोण हा आहे याचा विरुद्ध कोण हा आहे 108 याचा विरुद्ध कोण हा आहे. कठीण काय आहे का बघा एकदम काय बघा सिंपल आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्हाला दिलं अशा प्रकारे तुम्हाला 9वीच्या परीक्षेत नाही विचारलं जाणार तरी पण मला काय वाटतं की नुसतं तुम्ही परीक्षेसाठी तयार होऊ नका. आपल्याला काय करायचं कशाही प्रकारे दिलं तर आपल्याला करता यायला पाहिजे. आणि एक मी याच्यावरच अनेक घेतो बघा समजा आपल्याला अनेक दिलाय असा की काय दिलंय आपल्याला हा समजा 5x दिलाय आणि आपल्याला हा दिलाय समजा 4x दिलाय. तर आपल्याला काय सांगितलं सगळे अँगल्स आहेत ते आपल्याला दाखवा म्हणून सांगितले किती आहेत ते दाखवा म्हणून सांगितले. तर मी सिंपल काय करणार आहे तर मला कुठेतरी काय असायला पाहिजे
एका रेषेमधले कोण तू कुठेतरी आणावे लागणार. मग मी काय करतो, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे. परत इथे लक्षात घ्या, सेम आहे कंडिशन. एम आणि एन काय आहेत आपल्या पॅरलल लाईन्स आहे, समांतर रेषा आहे, आणि यल ही त्याची काय आहे ट्रान्सव्हर्स आहे. त्यामुळे आपल्याला परत काय बघावं लागेल, फाय एक्स आहे आपला, याचा करस्पॉन्डिंग अँगल हा असतो संगत कोण, त्यामुळे हा पण काय असणार आहे फाय एक्स असणार आहे. आता बघा आपल्या एका रेषामधले काय मिळाले अँगल मिळाले, मग मी डायरेक्टली काय लिहिणार आहे फाय एक्स प्लस 4x इक्वल टू काय लिहिणार आहे आपण 9x लिहिणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू आपली किती असणार आहे सांगा 180. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 9x इज इक्वल टू काय मिळालं 180 मिळालं. त्यामुळे x म्हणजे मला काय मिळणार आहे 180 भागिले 9 डिवायडेड बाय 9 इक्वल टू. आता एकदा 20 तुम्हाला मिळाले की काय करणार तुम्ही 4x ची व्हॅल्यू करा. 4x म्हणजे काय येणार 4 × 20 म्हणजे 80 झाले. एक जर 80 असेल तर डेफिनेटली दुसरा काय असणार आहे 100 असणार आहे. पण तिथे पण असं पण काढू शकता, 5x घातली किंमत घातली तर तुम्हाला काय मिळणार आहे 100 मिळणार. म्हणजे तुम्हाला जर 1 मिळालं बघा, हा 80 मिळाला, हा तुमचा काय असणार आहे 100 असणार आहे. हा 100 तर हा पण 100 असणार आहे. कारण काय झालं इंटरनेट अल्टरनेट कोड झाले, म्हणजे त्याला विक्रम कोड झाले. त्याचा विक्रम कोण हा झाला, त्याचा विरुद्ध कोण हा झाला, याचा विरुद्ध कोण हा झाला, याचा विरुद्ध कोण हा झाला, आणि याचा विरुद्ध कोण हा झाला. इजी आहे बघा, एकदम इजी आहे. म्हणजे तुम्हाला जर एक कुठला तरी अँगल मिळाला ना, एक कुठला तरी फाईन मिळाला तर बाकी सगळे तुम्ही पॅरलल लाईनमध्ये काय करू शकता काढू शकता. अशा प्रकारची पण उदाहरणं तुम्ही सोडवा. जरी परीक्षेमध्ये नसेल तर तुमचं काय होणार सांगा पॅरलल लाईन परफेक्ट होणार, एकदम काय होणार आहे परफेक्ट होणार. आणि एक मी घेतो बघा, समजा आपल्याला दोन पॅरलल लाईन्स आहे, आणि समजा ह्या पण दोन पॅरलल आहे. अशा प्रकारचा एक तुम्ही सोडवला पण असेल. एमएल पण पॅरलल लाईन्स आहे, आणि समजा एक्स वाय ह्या पण पॅरलल लाईन्स आहे. आणि तुम्हाला फक्त समजा काय दिले, समजा हा अँगल दिलेला आहे, समजा हा आपण कन्सिडर करूया 120 कन्सिडर. आता काय दिले सांगा, ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहे आणि ह्या दोन्ही पण पॅरलल आहे. त्यामुळे एक दिला तर तुम्ही सगळ्या काढू शकाल. आता कन्सिडर काय करूया आपण, एम आणि एन ही आपली पॅरलल लाईन्स आहे आणि एक्स ही आपली ट्रान्सव्हर्स आहे. मग जर हे बघितलं तर हा अँगल काय येणार आहे सांगा आपला 60 येणार, 180 यायला पाहिजे. दोन्ही ॲड केले तर काय झालं 180 यायला. ह्याचा विरुद्ध कोण हा झाला, ह्याचा अल्टरनेट कोण हा झाला, ह्याचा विरुद्ध कोण हा झाला, ह्याचा 120 झाला, ह्याचा अल्टरनेट कोण हा झाला, आणि हा काय झाला आपला 120 एक झाला. आता दुसऱ्या वेळी आपण काय कन्सिडर करणार आहे तर ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहे असं कन्सिडर करूया, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्स आहे असं कन्सिडर. म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे दिलेल्या आहेत आपल्याला, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्स. मग ह्याचा अल्टरनेट कोण हा झाला बघा, ह्याचा हा झाला, आणि हे विरुद्ध कोण झाले. आता ह्या दोन कन्सिडर करूया, लाईन्स पॅरलल लाईन्स आहे, आणि आता ही त्याची ट्रान्सव्हर्स आहे. मग जर ही ट्रान्सव्हर्स असेल तर ह्याचा अल्टरनेट कोण हा झाला, ह्याचा विरुद्ध कोण, ह्याचा काय मिळणार ह्याचा अल्टरनेट कोण हा झाला, आणि ह्याचा विरुद्ध कोण हा झाला. बघा एकदम इझी प्रकारे तुम्ही काय करू शकता करू शकता. तुम्ही पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्स परफेक्ट करा, आणि केव्हाच आपल्याला विसरणारच नाही. जर तुम्ही परफेक्ट एक्झामसाठी परत मी सांगतो, एक्झामसाठी आपल्याला काय करायचं नाही आहे, तर आपल्याला करायचं आहे ते नॉलेजसाठी. आणि जर तुम्ही नॉलेज चांगलं घेतलं तर डेफिनेटली तुमचं काय होणार आहे परीक्षेमध्ये मार्क्स तुमच्या पाठीमागे धावत येणार.